आपल्याकडे परवा संध्याकाळी या ठिकाणी एनडीआरएफची एक टीम दाखल झालेली आहे. याच्यामध्ये 23 जवान, 2 एएसआय, 1 इन्स्पेक्टर आणि 3 त्यांचे सिव्हिलियन असे 29 लोकांची टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी एक एनडीआरएफची टीम जिल्ह्यासाठी ठेवली जाते. ज्या ठिकाणी पूर किंवा दरड कोसळणे किंवा कोणतीही आपत्ती येईल त्यावेळी ही टीम त्या ठिकाणी पाठवली जाते. आपल्याकडे सध्या जी पावसाचं प्रमाण 3-4 दिवसात वाढलेलं आहे, परंतु आपली पाणी पातळी ही म्हणजे जी इशारा पातळी त्याच्या खाली आहे, 2.90 मीटरवर आहे. त्यामुळे अजूनही कुठल्याही प्रकारच्या आपण धोक्याच्या म्हणजे इशारा पातळीकडेही जात नाहीये. आता एक आपले छोटी छोटी धरणं आहेत ती भरण्याच्या स्टेजला आलेली आहेत. काही धरणं भरलेली आहेत, त्यांचा ओव्हरफ्लो सुरू झालेला आहे. दरड कोसळण्याच्या बाबतीत आपण सगळे नोडल ऑफिसर नेमलेत आणि त्या ठिकाणी सगळ्यांच्या व्हिजिट्स झालेल्या आहेत. आणि 2 महत्वाचे ठिकाण आहेत आपल्याकडे, परशुराम घाट आणि कुंभारली घाट. परशुराम घाट दरवर्षी यापूर्वी हे व्हायचे, परंतु आता सध्या ते जाळीचं काम केल्यामुळं आणि 4 लेन रस्ता पूर्ण झाल्यामुळे तिथं वाहतुकीसाठी कोणता धोका नाही. परंतु सध्या त्या ठिकाणी जे गॅवियन वॉल उभारले त्याच्यातली माती स्लाइड झालेली आहे. त्या अनुषंगाने खालच्या लोकांच्या साठी आणि बाकीच्या ज्या काही तिथल्या मेजरमेंट करता येतील त्याच्यासाठी काम सुरू आहे. आणि कुंभारली घाटामध्ये बऱ्याचदा दरड कोसळत नाही, परंतु दगड खाली येतात आणि जी दरीच्या साईड आहे त्या साईडची माती ही वाहून जाते. कालही एका ठिकाणी त्या पद्धतीत झाले, त्या ठिकाणी आपण बॅरिकेडिंग लावलेलं आहे. सध्या पाऊस सुरू असल्यामुळे काहीच करता येत नाहीये. ते झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण योग्य ती उपाययोजना करू. जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर होते, तिकडे एनडीआरएफ टीम जाणार आहे का? जगबुडी नदीची इशारे सध्या 5.40 म्हणजे 5 मीटरचा जो इशारा पातळी त्याच्यावर आहे. परंतु खेडची परिस्थिती, खेडची जी रचना आहे, भौगोलिक रचना खेड शहराची, ती आहे की 7 मीटरच्या वर गेल्यानंतर पाणी शहरात येतं. ऍक्च्युली त्यावरची जी इशारा पातळी आहे ती खालच्या हे केलेली आहे, परंतु जरी इशारा पातळीच्या वर गेली तरी त्या ठिकाणी 7 मीटरच्या वर गेल्याशिवाय शहरामध्ये पाणी कुठलाही हे होत नाही. त्यामुळे त्याही बाबतीत या ठिकाणी आपण एनडीआरएफला सगळं ब्रीफ केलेलं आहे आणि आता आपण शहरातले काही स्पॉट त्यांना दाखवणार आहोत आणि उद्या त्यांना खेडमध्येही त्या ठिकाणचे स्पॉट इन्स्पेक्शन म्हणजे काय काय आहेत ते करायला आपण पाठवणार आहोत. एनडीआरएफचं मॉक ड्रिल त्यांचं या ठिकाणी म्हणजे त्या एनडीआरएफच्या मॉक ड्रिलची काही त्यांना आवश्यकता नसते, परंतु या ठिकाणी त्यांचे डेली त्यांचे रुटीन एक्सरसाइज जे काय आहेत ड्रिल्स ते करत राहतील. नागरिकांसाठी त्यांचे एक मॉक ड्रिल ते ते आपण सध्या त्यांना एकदा 2-3 दिवसानंतर आपण ते ठेवूयात, साधारणतः बुधवारपर्यंत वगैरे, कारण की आता सध्या ते काल परवाच आलेले आहेत. त्यांना या ठिकाणची सगळ्या पाहणीची परिस्थितीची पाहणी दौरे आम्ही त्यांना करणार आहोत. त्याच्यानंतर आपण नागरिकांसाठी मॉक ड्रिल ठेवू. एनडीआरएफ की टीम जो है 5 एनडीआरएफ की तरफ से यहाँ पर रत्नागिरी डिस्ट्रिक्ट के चिपलून तालुका में जो है हमारे कमांडेंट महोदय द्वारा जो दिशा निर्देश दिए गए हैं उसके अकॉर्डिंग हमारी 29 पर्सन के साथ यहाँ पर टीम मौजूद है, जिसमें 3 ड्राइवर भी इंक्लूड है और 26 जो है वो एक टीम कमांडर के साथ 25 रेस्क्यूअर यहाँ पे हैं। तो यहाँ पर जो फ्लड की जो सिचुएशन रहती है, जैसे कि 2021 का जो मेन यहाँ पे फ्लड रहा था उसको देखते हुए और उसी पैटर्न पे हम पूरी तैयारी के साथ यहाँ पर एनडीआरएफ टीम आई है।